समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीचा माशांच्या दरावर परिणाम होतोय। 8 दिवसांपासून बोटी बंदरावरच आहेत, त्यामुळे माशांचे दर सध्या कडाडलेत। मासे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या खवय्यांच्या पदरात मात्र निराशा पडते। सुरमई 800 ते 1200 रुपये किलो, पापलेट 900 ते 1500 रुपये किलोने विकले जात आहेत। माशांचे दर सध्या वाढलेले आहेत। सध्या वादळ समुद्रात आहे, त्यामुळे नौका या किनाऱ्यावरच आहेत आणि त्यामुळे माशांचे दर वाढलेत। सुरमई 800 ते 1200 रुपये किलोने विकली जाते। माशांच्या दरात झालेली वाढ आपण बघतोय। पापलेट 900 ते 1500 रुपये किलोने बाजारात विकला जातोय। कोळंबी 250 रुपये किलो भावाने विकली जाते। बांगडा 250 ते 300 रुपये किलोने विकले जातोय। सरंगा मासा 500 रुपये किलोने विकला जातोय। मोडोसा 450 रुपये किलोने विकला जातोय। समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीचा परिणाम हा माशावरील दरांवर होताना दिसतोय। गेले 8 दिवसांपासून मच्छीमारी बोटी या समुद्रात न गेल्यामुळे माशांचे दर देखील या पद्धतीने आपल्याला कडाडलेले पाहायला मिळत आहेत। रविवारसाठी आज मच्छी खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा यामुळे पूर्णपणे भ्रमनिरास आज आलेला दिसतोय। त्यामुळे माशांचा जो रेट आहे तो वाढला, त्यामुळे मासे नसलेले माशांचे रेट हे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुरमई यापूर्वी आपण जर पाहिलं तर 500 रुपये किलो होती, परंतु आता जर पाहिलं तर 800 ते 1200 रुपये किलो झालेली आहे। पापलेटचा दर देखील 900 ते 1500च्या घरामध्ये पोहोचलेला आहे। तर कोळंबी ही आधी 200 रुपये किलो होती, तर आता 250 रुपये किलो झालेली आहे। बांगड्याचा विचार केला तर जवळपास बांगड्याचा रेट देखील वाढलेला आहे। या दृष्टिकोनात आपण जर पाहिलं तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले विक्रेते आहेत। काय सांगाल एकंदरीतच मच्छीमार म्हणून आपण या ठिकाणी मासे विक्री करताय, माशांचे रेट वाढलेत, सध्या काय परिस्थिती? हो, माशांचे रेट वाढलेत म्हणजे काय, वादळी परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याच्यामुळे जे रेट वाढले आहेत। कारण रिक्वायरमेंट जास्त आहे आणि स्टॉक जो मार्केटमध्ये येतो तो कमी येतो आहे। म्हणजे वादळ सुरू असल्यामुळे मासेच कमी आहेत, त्याच्यामुळे सर्वांनाच गरज आहे। जे बाहेरून येतात इकडे खरेदी करायला, जसे कोल्हापूर आहे, सांगली मिरज आहे, माळवण आहे, गोव्यातले पण काही जण इथे इकडे येतात मासे खरेदी करायला। त्यांच्यामुळे जो रेट वाढतो, जो ऑप्शनमध्ये रेट वाढतो आणि आम्हाला पण मग त्यामुळे त्यांचा ऑप्शनमध्ये रेट करून आम्हाला महाग घ्यावं लागतं। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।